नमस्कार मास्टर रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. शाळा सुटली, पाटी फुटली, आई मला भूक लागली. म्हणजेच टिफिन करता जे पदार्थ चालतात किंवा आपण नेतो अशा पदार्थांची सिरीज आपण करतो आहे. त्यातला आजचा पदार्थ जो आहे तो छान आहे, म्हणजे मला आवडायचा लहानपणी. भेंडीची भाजी अशी असते की ती लहान मुलांना आवडते, पण ती भेंडी जर ताजी असेल, हिरवीगार असेल तर ती जास्त छान मजा येते त्याच्यात. मग टिफिनमध्ये कशी? टिफिनमध्ये आपण कुरकुरी भेंडी बनवतो आहे. थोडा प्रकार वेगळा आहे बघा. यासाठी छान अशी कोळी भेंडी घ्यायची आणि कोळी भेंडी कसे ओळखायचे की इझिली तुटली पाहिजे. ही आता जरड आहे, ही बाजूला टाकायची, कोळी घ्यायची, क्या बात आहे. आणि त्यांना असं चिरून घ्यायचं. या छान भेंड्या अगोदर पुसून घ्यायच्या, चिरून घ्यायच्या आणि चिरल्यानंतर यामध्ये मीठ खूप जास्त नाही, भेंड्यांच्या हिशोबाने नाही, थोडं कमी. कारण गंमत कशी असते की भेंड्यांच्या हिशोबाने जर आपण मीठ घातलं तर आत्ता भेंड्या जास्त दिसतात, मग आपण त्या हिशोबाने मीठ घालतो. नंतर त्या श्रिंक होतात, कमी होतात, तळल्या जातात, वॉटर कंटेंट्स निघतात, मग मीठ जास्त होतं. कमी मीठ घाला. नंतर आपल्याला अजून चाट मसाला घालायचाच आहे त्याच्यामध्ये. यामध्ये थोडी हळद, किंचित तिखट, थोडी धना पावडर आणि वर छान लिंबाचा रस. याला छान एकत्र करून घ्यायचं. याचा जो लिंबाचा ओलसरपणा असेल तेवढाच ओलसरपणा यामध्ये असायला हवा. यावर साधारण हे 200 ग्राम जर भेंडी असेल तर एक 2 ते 3 चमचे बेसन आणि 2 चमचे कॉर्नस्टार्च आणि याला एकत्र करायचं. आणि हे तयार करून झाल्यानंतर तेल गरम करायचं आणि ह्याला डीप फ्राय करायचं. तर डीप फ्राय करताना एक गोष्ट लक्षात घ्या की खूप तेल गरम नको, खूप थंडही नको. पहिले तेल चांगलं गरम करायचं, मग मध्यम आचेवर आणायचं आणि नंतर यामध्ये तळायचं. एकदम तळायचं नाही, थोड्या तळायचं. एकदम जर टाकलं तर काय होईल की तेल थंड होईल आणि तेल थंड झाल्यानंतर त्याच्यामधला जो सगळा मसाला असेल तो तेलात मिसळेल, मग मजा येणार नाही. आणि तळण्यापूर्वी फ्राय पावडर ही तर हवीच, कारण फ्राय पावडर टाकल्यानंतर तेल होतं हलकं आणि तेल हलकं झाल्यानंतर यामध्ये जोही काही पदार्थ आपण तळतो तो कमीत कमी तेल घेऊन बाहेर येतो. सो अर्धा लिटर तेलाला 1 चमचा फ्राय पावडर देई आराम. आणि तेल तापताय तोपर्यंत तुम्हाला एक छोटंसं ज्ञान, खान पान और ज्ञान नावाच्या पुस्तकाबद्दल माहिती देतो. हे पुस्तक सकाळ प्रकाशनने नुकतंच काढलेलं आहे आणि याला उत्कृष्ट ग्रंथ निर्मितीचा पुरस्कारसुद्धा मिळालेला आहे. याच्याबरोबरच एक पुस्तक आहे वैदर्भीय खाद्यसंस्कृती. अशी 2 पुस्तकं. आणि या पुस्तकांनंतर आपली पुस्तक संख्या झाली आहे 57 पुस्तकं आत्तापर्यंत काढलेली आहेत. त्यात वेगवेगळ्या विषयाची पुस्तक. पण हे पुस्तक मला विशेष आवडतं, कारण नुसतेच पदार्थ नाही, त्या पदार्थाची हिस्ट्री, जिओग्राफी, हे असं का करायचं, तसं का करायचं, टिप्स याच्यामध्ये आहे. आणि पुस्तक उपलब्ध आहे खालती दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर. आता गॅस सिम करायचा आणि मंद आचेवर ह्याला छान तळून घ्यायचं. भेंडी तशी तळल्या गेली हे आता आपल्याला समजतं. हा क्रिस्पीनेस तुम्हाला जाणवत असेल, पण एक अजून खूण आहे की यातले बुडबुडे जे आहेत ते येणं कमी झालं म्हणजे समजायचं की ऑल इज वेल. आणि या अशा टाकल्यानंतर मोकळ्या ठेवायच्या, नाहीतर एकमेकीच्या गरमीमुळे त्या लूज होतील. आता या एकदम तर आपण तळत नाही, पाट तळतो. तर प्रत्येक वेळी हे असं फिरवून घ्यायचं, कारण भेंडी ओली होते आणि असं वाटलं की जास्त ओली होते तर थोडंसं कॉर्नस्टार्च घ्यायचं, लावायचं आणि तळायचं. छान चाट मसाला टाकल्यामुळे याच्यात छान आंबट गोड पण आहे.
आता बघा मी कॉम्बिनेशन कसं घेतलं आहे की कुरकुरी भेंडी ती थंड करूनच डब्यात भरायची, नाही तर कुरकुरीत राहणार नाही. सेकंड, छान पराठे किंवा पोळ्या आणि दाल खिचडी तयार करून घेतलेली दाल खिचडी. तर दाल खिचडीसोबतही भेंडी जाईल आणि पोळ्या किंवा पराठ्याबरोबर सुद्धा जाईल. असं कॉम्बिनेशन ठेवायचं. मग डबा उघडल्यानंतर मजा येते. आणि डबा खाणं बोरिंग प्रोसेस नको कधी पण. मजा आली पाहिजे, वाट पाहायला पाहिजे आपण की कधी लंच ब्रेक होतो आणि डबा खातो. आणि हा तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी एक खाऊचा डब्बा नावाचं पुस्तक बनवलं आहे. ते सुद्धा सकाळ प्रकाशननी प्रकाशित केलं आहे. आणि या सीझनमध्ये खूप डिमांड असते त्या पुस्तकाला, शाळेच्या डब्यासाठी पोरांचं. तर हे पुस्तक खालील दिलेल्या तुम्ही व्हॉट्सॲप नंबरवर मागवा, घरपोच येईल. पाहत राहा मास्टर रेसिपीज. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नमस्कार.